मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. आज चर्चा 2 सभागृहांची, 2 अधिवेशनांची, आक्रमक विरोधकांची आणि पॉवरफुल सत्ताधाऱ्यांची. यातलं एक सभागृह आहे लोकसभेचं आणि दुसरं विधानसभेचं. 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली आणि आज लोकसभेला नवे अध्यक्ष मिळाले. ओम बिर्ला यांनी आज पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतली. मात्र त्यांच्या निवडीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यातलं एक दुर्मिळ दृश्य देशानं पाहिले. संसदेतला आज आणखी एक सामनाही पाहायला मिळाला. तो सामनाही आपण आज झिरो आवर मध्ये पाहणार आहोत. मात्र सुरुवात राज्यातल्या सेमीफायनलनं, ज्याचा सामना उद्यापासून राज्यात सुरू होणार आहे. तो आहे महाराष्ट्र सरकारच्या या टर्मचं शेवटचं अधिवेशन, पावसाळी अधिवेशन. याच अधिवेशनात अनेक मुद्दे गाजणार, यात काही शंकाच नाही. शिंदे सरकारकडे जवळपास 200 आमदारांचा पाठिंबा असला तरी लोकसभेच्या निकालानं वारं फिरलंय. आजच विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आणि आपल्या अजेंड्यावरचे मुद्दे माध्यमांसमोर मांडले. त्याचबरोबर पुणे ड्रग्ज प्रकरण, घाटकोपर होर्डिंग प्रकरणात झालेली कारवाई, देशात गाजणाऱ्या नीट घोटाळा प्रकरणात लातूर कनेक्शन यासह तरुणाईच्या प्रश्नांकडे सुद्धा विरोधकांचं लक्ष असेल. विरोधकांच्या मागण्यांमध्ये हे असतील. याच अधिवेशनात 28 जूनला अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्पही मांडणार आहेत. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाला अनेक अर्थानं महत्त्व येतं आणि याच अधिवेशनाच्या कामकाजावर आहे आपला आजचा पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न तुम्हाला सांगते. विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या अधिवेशनात काय होईल असं वाटतं? फक्त राजकारण होईल की चर्चा जनहिताची? जसं मी सुरुवातीला म्हणाले की आज गोष्ट आहे ती म्हणजे खरं तर 2 वेगवेगळ्या मैदानांची. एक राजकीय मैदान जे चांगलंच तापलंय, आपली लोकसभा. इथं काय झालं हे सांगणार आहेच, मात्र त्याआधी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येऊ. लोकसभेतील यशानं आत्मविश्वास वाढलेल्या विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याआधीच पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या अखेरच्या अधिवेशनात कृषी मालाला रास्त भाव, शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी, महागाई, कापूस, सोयाबीन आणि कांद्याला न मिळणारा योग्य भाव, तसंच मराठा ओबीसी आरक्षणाचा तापलेला मुद्दा, मोठ्या प्रमाणात सापडणारं ड्रग्ज, या सर्व विषयांवर विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या, सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांसाठी हे सरकार नतद्रष्ट असल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली, तर हे सरकार विद्यार्थी आणि तरुणांविरोधात असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. कुठल्याही शेती मालाला दीडपट हमीभाव दिलेलाच नाही. 2013 मध्ये सोयाबीनला जे दर मिळत होते ते दर जर शेतकऱ्याला 2024 मध्ये मिळत असतील 4600 रुपये, तर शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी महायुतीने केलं असं म्हणायला हरकत नाही. कापूस 7% वाढला, 7%. तूर 8% हमीभाव वाढ झाली. ज्वारीमध्ये 6%ची वाढ झाली आणि मक्यामध्ये 6.5%ची वाढ झाली. या उलट बियाणावर 35 ते 38% वाढ झाली. खतावर GST मुळे साधारणतः 35% वाढ झाली आणि शेती अवजारावर GST मुळे प्रचंड वाढ झाली. दुसरीकडे मात्र हेलिकॉप्टर खरेदी करत असताना 5% GST, डायमंड खरेदी करत असताना 3% GST, गोल्ड सोनं खरेदी करत असताना 2% GST.
म्हणजेच हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारं. गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला तुम्ही निर्यातीची परवानगी देत आहे आणि दुसरीकडे मात्र याच कांदा पिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र निर्यातीची संधी किंवा निर्यातीची परवानगी नाकारली जाते. म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकरी विरोधक केंद्रातील सरकार आहे आणि त्याचे वाटेकरी राज्यातील महायुती सरकार आहे. नीटच्या परीक्षामध्ये राज्यातले काही लोकांना अटक केली जातात. या सगळ्या राज्यामध्ये सुद्धा होणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या तलाट्याच्या असेल, पोलिसांच्या असेल, याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होतोय. राज्यातलं सरकार युवकांच्या विरोधात आहे. आज या राज्यातल्या युवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मग वीज विभागाची भरती असेल, पोलीस विभागाची भरती असेल, महसूल विभागाची भरती असेल, या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होतो. राज्य सरकार डोळे झाकून हे सगळं बघतंय आणि म्हणून हे अधिवेशन जसं सरकारचं जसं हाय हाय म्हणतो तसे महायुती सरकारला बाय बाय करणारं अधिवेशन ठरणार आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतून सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अधिवेशनासाठी आपापल्या पक्षांच्या बैठकांचं आयोजनही केलं. इकडे उद्धव ठाकरेंनी आपल्या सगळ्या आमदारांसोबत बैठक आयोजित केली आहे. त्याआधी आज दुपारी माध्यमांशी बोलताना ठाकरेंनी जोरदार आरोप केले. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. हे अधिवेशन महायुती सरकारच्या निरोपाचं अधिवेशन ठरणार आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही पत्रकार परिषदेत उत्तर दिलंय. उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे. म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच, तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन. उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे. म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच, तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन. काही लोक काय म्हणाले, कुठे निरोप द्यायचा सभा, काय निरोपाचं अधिवेशन आहे. निरोप द्यायला तर यायला पाहिजे का नाही सभागृहात, का फेसबुक लाईव्हवर निरोप संभाळला पाहिजे. आणि निरोप काय, निरोप द्यायचा का घ्यायचा आहे जनता ठरवत असते. इकडे विरोधकांनी प्लॅनिंग सुरू केलंय तर तिकडे सत्ताधारी महायुती सरकारनंही पलटवार करण्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे आणि याचीच प्रचिती आपल्याला सरकारच्या पत्रकार परिषदेतून आली आहे. विरोधकांनी चहापानाला बहिष्कार टाकला असला तरी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापान झालं. त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठकही झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बॉडी लँग्वेज एकदम कॉन्फिडंट होती. तिघांनीही आपण अधिवेशनासाठी तयार आहोत असंच पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी तिन्ही नेत्यांच्या अजेंड्यावर होता खोटा नॅरेटिव्ह. लोकसभेत विरोधकांनी असाच खोटा नॅरेटिव्ह सेट केला. काही मुद्द्यांवरून मतदारांना भ्रमित केलं आणि त्याचाच फटका बसल्याचं महायुतीनं अनेक वेळा आरोप केलाय, दावा केलाय. आता विधानसभेला अशा नॅरेटिव्हचा फटका बसू नये म्हणून की काय, पहिल्याच पत्रकार परिषदेपासून तिन्ही नेत्यांनी अशाच नॅरेटिव्हवर फोकस केला. कोणता होता तो मुद्दा पाहूयात. खोटं बोल पण रेटून बोल, खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीमध्ये थोडी मतं मिळाल्यानंतर आता खोटंच बोलायचं, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष गेलाय असं या ठिकाणी मला वाटतं. गेल्या 2 वर्षाच्या कामगिरीवर आता उद्या आमचा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री इथे बसलेले आहेत आणि आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पडणारे लोक नाही. आम्ही जे जे बोललोय ते दिलेलं आहे, तपासून घ्या. आता जाऊया थेट राजधानी दिल्लीत. अध्यक्षपद निवडणुकीत इंडिया आघाडीनंही उडी घेतल्यानं अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी लागली. आज सकाळी आवाजी पद्धतीनं झालेल्या मतदानात एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला विजयी झाले. ओम बिर्लांच्या नावाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडला होता.
त्याला एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. तर इंडिया आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी के सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांनी अनुमोदन दिलं. मात्र एकंदरीत ताकद बघता अपेक्षेप्रमाणे ओम बिर्ला विजयी झाले. त्यानंतर संसदेत एक दुर्मिळ दृश्य दिसलं. ते होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं. जेव्हा ओम बिर्ला विजयी घोषित झाले तेव्हा त्यांना सुरुवातीला मोदींनी वेलमध्ये उतरून त्यांचं स्वागत केलं, हस्तांदोलन करत अभिनंदनही केलं. त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधीही वेलमध्ये उतरले. त्यांनीही बिर्लांचं स्वागत केलं, हस्तांदोलन केलं. त्यानंतर राहुल गांधींनी मोदींनाही हस्तांदोलन करत दोन्ही नेत्यांनी नव्या लोकसभा अध्यक्षांना त्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं. त्यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतरही परत एकदा शुभेच्छा दिल्या आणि लोकसभेचा रोड मॅप देशासमोर मांडला. ओम बिर्लांच्या स्वागताची भाषणं झाल्यानंतर अध्यक्षपदीची सूत्र हाती घेत ओम बिर्लांनी सगळ्यात पहिला प्रस्ताव मांडला आणि थोडे क्षण आधी जे हॅपी असलेलं सभागृह होतं तिथं एकदम गदारोळ सुरू झाला. प्रस्ताव होता आणीबाणीचा विरोध करणारा. यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झाले आणि लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस खासदारांनी घोषणाबाजीनं सभागृह दणाणून सोडलं. इंदिरा गांधींनी देशावर हुकुमशाही लादली, लोकशाही मूल्य पायदळी तुडवली, बाबासाहेबांच्या घटनेवर प्रहार केला असं बिर्ला आपल्या निवेदनात म्हणाले. आजच्या दिवसाचं कामकाज तहकूब झाल्यावर सत्ताधाऱ्यांनी लोकसभेच्या प्रांगणात आणीबाणी विरोधात जोरदार निदर्शनं केली, तर विरोधकांनी त्या निदर्शनांसमोर लोकसभा अध्यक्षांवर निशाणा साधला. भारत पर श्रीमती इंदिरा गांधी द्वारा तानाशाही थोप दी गई, भारत के लोकतांत्रिक मूल्यों को कुचला गया और अभिव्यक्ति की आज़ादी का गला घोटा गया. इमरजेंसी के दौरान भारत के नागरिकों के अधिकार नष्ट कर दिए गए, नागरिकों से उनकी आज़ादी छीन ली गई. ये तमाम बीजेपी के लोगों ने जो आज किया है वो दिखावा किया है. ऐसा नहीं कि केवल उस समय वही जेल गए हों. समाजवादी नेता और समाजवादी उस समय के जितने जनता पार्टी या तमाम नेताओं ने भी उस समय को देखा, लेकिन हम पीछे मुड़ के कितना देखें. आप रोपिएगा बबूल तो खाइएगा खजूर. आप क्या उम्मीद करेंगे जब आप पहला दिन ही राजनीतिकरण कर दिए सदन का. सब कुछ के बाद आपने रंग में भंग कर दिए और मूल्यों और नैतिकता का को आप संरक्षण भी नहीं दिया और आप कंप्लीट पार्टी के एजेंडे पर स्पीकर साहब को बाध्य कर दिए. तो ये तो गलत है, ये परंपरा तो गलत है. लोकसभेसह विधानसभेच्या अधिवेशनावर आपल्याला चर्चा करायची आहे. अवघ्या काही मिनिटांपूर्वी आलेल्या बातमीनुसार राहुल गांधींनी शॅडो कॅबिनेटही स्थापनेची तयारी केली आहे. त्यासाठी आपल्या सोबत गेस्ट सेंटरला नाही तर थेट स्टुडिओमध्येच 2 गेस्ट पोहोचलेत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्याशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. दोन्ही अधिवेशनांवरून चर्चाही करायची आहे. मात्र त्याआधी पाहूयात आपल्या आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. त्याआधी मी केशव उपाध्ये आणि सचिन सावंत यांचं स्वागत करते. एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर हा आमचा नेहमीचा फॉर्मॅट नाही आहे. आपल्याला माहिती आहे की नेहमी गेस्ट सेंटरला आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत असतो, मात्र आज थोडंसं वेगळं आहे. आज जे काही दिवसभरात घडलं ते सुद्धा वेगळं होतं, महत्त्वाचं होतं. आम्ही वेगळं सुरू करण्यासाठी आम्ही दोघं आहोत, हे आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट. नक्कीच. आम्ही रोज एक प्रश्न विचारत असतो. आज तो प्रश्न आम्ही विचारला, त्यावरच्या प्रतिक्रिया तुमच्या बरोबर बघूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आमचा प्रश्न होता
विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या अधिवेशनात काय होईल असं वाटतं? फक्त राजकारण होईल की चर्चा जनहिताची, असा प्रश्न आम्ही विचारला होता. सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया. एक्सवरून शरद सोळंके, मराठा ओबीसी वाद पराकोटीला गेलाय, मार्ग काढायचं दूरच, सत्ताधारी आणि विरोधक अधिवेशनात त्याला खतपाणीच घालणार. एक्सवरून आदित्य गायकवाड, निवडणूक पूर्व अधिवेशनात जनहिताची चर्चा कागदावरच असेल, प्रत्यक्षात सत्ताधारी आमदारांना पुरवणी मागण्याच्या माध्यमातून भरीव निधी देण्यासाठी झुकते माप असेल. युट्यूबवरून अमरदीप नलावडे, लोकसभा निकालानंतर आत्मविश्वास वाढलेली महाविकास आघाडी सत्ताधारी पक्षांवर भारी पडणार. युट्यूबवरून बाळासाहेब गरगुंड, जास्तीत जास्त कसे पैसे मिळतील अशा योजना पास करणे, कारण यातील निम्म्याच्या वर आमदार पुन्हा निवडून येणे नाही. युट्यूबवरून सागर गायकवाड, शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करून निदान शेतकऱ्यांना तरी दिलासा द्यावा. इंस्टाग्रामवरून मंगल कांगणे, जनहिताच्या विषयावरच चर्चा व्हावी ही अपेक्षा, पण तसं होणार नाही, राजकारणच होईल. इंस्टाग्रामवरून सुभाष रेड्डी, दुधाला अनुदान मिळणार आहे का? आणि खरं तर आपण ह्या प्रतिक्रिया पाहिल्या, आजचे विषय सुद्धा आपण बघितलेत. एकंदरीत सगळ्यात पहिले अधिवेशनाचा विषय होता म्हणून तिथे जाऊया. हे शेवटचं अधिवेशन आहे या सरकारचं, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. केशव उपाध्याय काय म्हणाले? मला असं वाटतं की हे अधिवेशन उद्धव ठाकरेंनी जरी व्यक्त केलं असलं शेवटचं अधिवेशन असलं तरी ते या पिरियडचं शेवटचं अधिवेशन आणि नव्या सरकारचं जे असेल, नवं सरकार पुन्हा एकदा हेच सरकार पुन्हा येईल ह्याच्याबद्दल शंका बाळगायचं कारण नाही. आता मला माहिती आहे लगेच की आमचे काँग्रेसचे मित्र म्हणतील लोकसभेचा निकाल महाराष्ट्रात काय लागलाय. खरं म्हणजे जरी विरोधकांना काही जागा मिळाल्यात, पण याचा अर्थ असा नाही होत की शेवटी आम्ही जागांच्या गणितात जरी चुकलो असलो तरी मतांच्या गणितात आम्ही चुकलेलो नाही. त्यामुळे ज्या काही गोष्टी त्रुटी आमच्याकडून राहून गेल्यात त्या त्रुटी आम्ही दूर करू. आणि मला नक्की खात्री आहे, कारण एक आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, जे खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो, जे प्रत्यक्ष मतांचं प्रमाण बघितलं की ते दिसत नाही की जणू काही महायुतीला नाकारलं वगैरे. अजिबात नाकारलं नाही. आमच्या त्याच्यामध्ये काहीच फार फरक नाही. तेवढीच मतं आम्हाला मिळाली आहेत, कारण तसं चित्र दिसत नाही. जागा ज्या जिंकल्यात मान्य येते. त्यामुळे थोड्याफार त्रुटी ज्या गोष्टी राहिल्यात, कशामुळे या जागा त्यांच्या जास्त झाल्या, आमच्या कमी झाल्या, याचा अभ्यास नक्की होईल. आणि या अधिवेशनापासून पुढच्या 3 महिन्यामध्ये जे महाराष्ट्रातलं नवीन सरकार येईल ते महायुतीचंच असेल, ह्याच्याबद्दल शंका बघायचं कारण. सचिनजी, काँग्रेसचा मात्र आत्मविश्वास प्रचंड वाढलाय. निश्चितपणे म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तो आमचा संघर्ष या देशामध्ये ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षामध्ये एक हुकुमशाही सदृश्य परिस्थिती देशामध्ये जी होती आणि संविधानावरती आक्रमण होतं, ही जनभावना ज्या पद्धतीनं होती, त्याच्या विरोधात जो आम्ही संघर्ष केला तो जनतेला, जनतेच्या अनुमोदनाशिवाय या ठिकाणी लोकशाहीमध्ये काही होत नाही. आणि जनतेने प्रचंड पाठिंबा दिलाय. आणि यांच्या जे काही प्रचार झाला त्या प्रचारामध्ये जनसामान्यांचे जे मूलभूत प्रश्न होते, बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, त्याच्याऐवजी त्यांना दिसत होतं मंगळसूत्र किंवा त्या ठिकाणी कोण मांस मच्छी काय खातंय किंवा ज्या पद्धतीची भाषा पंतप्रधानांनी सांगण्याच्या वरती खऱ्या अर्थानं पाहिजे झालं त्यांनी आमच्याच अजेंड्यावरती भाषणं केली. त्यामुळे या सगळ्याचा परिपाक झाला आणि यांना नाकारलेला आहे. आणि आता त्याची अवस्था अशी आहे, तुम्ही फेक नॅरेटिव्ह मुळे जिंकलात असं यांचा आरोप. एक मिनिट, आजची 2 उदाहरणं देतो. कशी फेक नॅरेटिव्ह आहेत म्हणजे आजचं उदाहरण देतो, 2 दिवसापूर्वी उदाहरण देतो. आजचं उदाहरण असं आहे की आज ज्यावेळी लोकसभेत, तुम्ही आत्ताच ती बातमी दाखवली, लोकसभेमध्ये ज्यावेळी तो प्रस्ताव आला आणीबाणीच्या विरोधामध्ये, घटना पूर्णपणे गुंडाळून ठेवून आणीबाणी लादली होती. मात्र आज त्याच्यावरती चर्चा करायची वेळ आली की जे राहुल गांधी घटनेचं पुस्तक घेऊन गेले होते लोकसभेमध्ये आणि ते काँग्रेसचे खासदार, ते मात्र लगेच थैथयाट करायला लागले. हे बरोबर नाही. म्हणजे किती ज्यांनी घटना गुंडाळली त्याचा निषेध करायचं धाडस सुद्धा नाही. हा दुटप्पीपणा, खोटं नॅरेटिव्ह. दुसरा, 3 दिवसापूर्वी काँग्रेसचेच आमचे अध्यक्ष नाना पटोले ते काय एक प्रचार खोटं नॅरेटिव्ह पसरवायला गेले. त्या अटल सेतूवरती भेगा पडल्यात, ज्या प्रत्यक्ष अटल सेतूवर भेगा पडल्या नव्हत्या. अटल सेतूवर अप्रोच करणाऱ्या एका रस्त्यावरती भेगा पडल्या होत्या. पण अशा प्रकारचा खोटा नॅरेटिव्ह, ही 2 उदाहरण मी आणखी लाईन देतो. गेल्या 8 दिवसामध्ये ज्या पद्धतीचे खोटे प्रचार करण्याचा खोटा नॅरेटिव्ह आम्ही सतत ऐकतोय. आता मी इमर्जन्सीच्या संदर्भात त्यांनी असं म्हटलं की घटनेला गुंडाळून इमर्जन्सी लागली. जर असं असतं तर त्याच वेळेला सर्वोच्च न्यायालयानं त्याच्या हाणून पाडलं असतं. पहिली गोष्ट अशी, घटनेच्या उपकलमामध्ये ज्या तऱ्हेचे प्रावधान होते त्या अनुषंगाने ती आणीबाणी आली
निघाली होती, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये त्याची संविधान किंवा घटनेचं जे पुस्तक आहे ते कशा पद्धतीनं बाजूला सारलं गेलेलं आहे आपण पाहतो आहोत. म्हणजे ह्यांची वॉशिंग मशीन देखील जनतेने पाहिलेली आहे, यांनी ज्या पद्धतीनं ईडी सीबीआयचं आक्रमण जे केले ते देखील पाहिलेलं आहे, कशा पद्धतीनं संविधानिक संस्थांना बटीक करून ठेवलं हे पाहिलेलं आहे, माध्यमांवरचा दबाव देखील पाहिलेला आहे. त्यामुळे नॅरेटिव्ह आता एवढी सगळी अजस्त्र यंत्रणा यांच्याकडे आहे. लक्षात घ्या, आता काय झालंय की गिरे तो भी टांग उपर ही भारतीय जनता पक्षाची मानसिकता कायम असते. म्हणजे ज्या वेळेला निकाल आले त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब राजीनामा द्यायला निघाले होते, मला नको म्हणाले होते. ते का गेले होते? जर एवढंच त्यांचं मताचं आणि गणित इतकं बसलं होतं तर अबकी बार 45 पार पासून ते 20च्या खाली तिघे मिळून आले. लक्षात घ्या, एका पक्षाचं खातं फक्त खुललं, एक मिळालं त्याच्यामध्ये. आणि मग आता तरी काहीतरी कारण दाखवायचं लोकांसमोर की नाही आम्ही अजून रेसमध्ये आहोत. तुम्हाला नाकारले लोकांनी. लक्षात घ्या, तुमचं नॅरेटिव्ह 45 पासून सुरू झालं होतं, ते तुमचं आमच्या खाली आलेलं आहे. त्याचं आत्मचिंतन यांनी केलं पाहिजे. आणि दुसरीकडे फेक नॅरेटिव्ह, अरे संपूर्ण देश पातळीवरती तुमच्याकडे ताकद आहे. तुम्ही लक्षात घ्या, केवळ काही नरेंद्र मोदीजी एकटे लढत नव्हते. आर्थिक सत्ता त्यांच्याकडे, या देशातले सगळ्या संविधानिक संस्था त्यांच्याकडे, विरोधी पक्षांना फोडण्याच्या ज्या काही प्रक्रिया झाल्या त्या 10 वर्षामध्ये झाल्या. त्यामुळे त्यांचंही बळ तुमच्याकडे. आमच्याकडे केवळ जनता होती. जसं ते दीवार मधला डायलॉग आहे ना, क्या है तुम्हारे पास, तो हमारे पास जनता आहे. तर जनतेनं आज तुम्हाला नाकारलेलं आहे आणि ते तुम्ही करा आजही. म्हणजे आज जनतेचं एकच आता जे तुम्ही दाखवले, जनतेची मतं सांगितली आणि जनतेच्या मतामध्ये 90% मतं यांच्या विरोधात आहेत. मग निरोपाचं नाही का हा हे समारंभ? नाही, मत असं आहे की जनतेची मतं आम्हाला जनता होती, अहो जनता होती तरी 50-99 झाला आहेत. असं काय तीर मारला मला खरंच नाही कळत. म्हणजे जर तुम्ही सत्तेवर आला असतात तर जनता तुमच्यासोबत असं म्हणलं असतं. आजही तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदीजींनाच जनतेने निवडून दिलं. त्यामुळे खोटा नॅरेटिव्ह हे अत्यंत उत्तम उदाहरण. प्रत्यक्षात आपलं काय झालं, 50-99 100 पण नाही झाले. पण असं आहे की जिंकायसाठी शेवटी असे जास्त मोठंच लक्ष ठेवा. आता काँग्रेस सवयच नाही मोठं लक्ष ठेवायची. आता माझं पूर्ण होऊ द्या. असं काँग्रेस सवयच नाही मोठं लक्ष ठेवायची. फक्त 50 ते 99 झाले, त्याच्यावर लगे जनता सोबत. अरे 240 आहेत तिकडे, पूर्णपणे बहुमत आहे एनडीएचं. त्यामुळे हे खोटं नॅरेटिव्ह मला असं वाटतं पुढच्या गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने पसरवलं गेलं आणि तेच खोटं नॅरेटिव्ह धुवून काढण्याचं, पुसून काढण्याचं काम हे सुरू केलंय. अनेक खोटे प्रचार केले गेले. आज प्रेस कॉन्फरन्स सांगितलं गेलं काँग्रेस महाविकास आघाडीच्या, काय म्हणे गिफ्ट तिकडे गेली. 2012लाच गिफ्ट गुजरातला गेली, तर काँग्रेस सरकार महाराष्ट्रामध्ये होतं. महाराष्ट्र काय पिछाडीवर गेला. काढून बघा 19 ते 23 म्हणजे महाविकास आघाडी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, आपल्या सरकारमध्ये किती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली होती. त्यामुळे अशा अनेक गोष्टीवरती चर्चा करता येईल. पण आणि त्यामुळे जनता हे स्वीकारणार नाही. जे गोष्टी चुका झाल्यात त्याच्या त्रुटी आम्ही नक्की दूर करू एवढी खात्री. नाही, फेक नॅरेटिव्ह केशवरावांचंच आपल्याला त्या ठिकाणी केलं पाहिजे. गिफ्ट सिटी ही कधी गेली नव्हती. गिफ्ट सिटी हे नरेंद्र मोदींचं अपत्य आहे आणि ते तिथंच होतं. त्याला कोण विचारत नव्हतं, तिथं कोण जायला तयार नव्हतं. आणि त्यावेळेला जेव्हा हे त्यांनी आश्वासनं दिली होती, लक्षात घ्या, मोदीजींनी गुजरातमध्ये देखील अशाच पद्धतीची आश्वासनं दिलीत आणि त्यांनी हजारो कोटीचे प्रोजेक्ट टाकले गुजरातच्या जीवावरती, गुजरातच्या लोकांवरती कर्ज वाढवत, आणि त्याला कोणी त्या प्रतिसाद देत नव्हतं. मग पंतप्रधान झाल्यानंतर जे जे काही प्रोजेक्ट आहेत ते तिकडे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यातलं गिफ्ट सिटीमध्ये इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जसं आले 2014ला तसं नेण्यात झालं आणि ते तुमच्या काळात झालेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि हे कुठे होणार होतं? ते मुंबईमध्ये होणार होतं. 2007 सालचा देखील अहवाल आहे. अनेक अहवाल होते की मुंबईच ह्या ठिकाणी इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटरसाठी योग्य ठिकाण आहे. तरी देखील जबरदस्तीने नेलेलं आहे. आणि आजही त्या गिफ्ट सिटीमध्ये तुम्ही लक्षात, सिंगापूरचे अँबॅसेडर आले होते आणि त्यांनी सरळ सांगितलं की ही घोस्ट सिटी बनते रात्री. गुजरात मधले त्या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर संध्याकाळी कोण नसतं. हे आणि तुम्ही डोलेराला जा ना, डोलेरामध्ये कित्येक वर्ष तिथं विमानतळ उभा करण्याचा प्रयत्न होतोय. दलदल चिखलेमध्ये कोण उभं राहणार? त्यावेळेला आता जे फॉक्सकॉनचे लोक गेले होते, लक्षात घ्या, त्यांना हे सांगणार नाहीत कारण हे जे काही नॅरेटिव्ह म्हणतात ह्यांच्याच हातात असल्यामुळं फॉक्सकॉनचे चीफ तिकडे गेले होते आणि त्यांना 17 किलोमीटर म्हणजे लघुशंका करण्यासाठी जावं लागलं. 17 किलोमीटर लांब, कारण लघुशंका देखील करण्यासाठी जागा नव्हती तिथे. त्यामुळे हिथले जे काही प्रोजेक्ट तिकडे नेले ते तिथे काय झालं त्यांचं, तिथनंही फॉक्सकॉन पळून गेला. त्यामुळे हे मोदीजींची जी काही अपत्य आहेत देशपातळीवरची, ते त्यांचं हे अपयशाची स्मारक आहेत. ते गिफ्ट सिटी पण आहे,
तेच त्या ठिकाणी डोलेरा पण आहे, आणि ते त्याचं जो ओझं आहे ते महाराष्ट्राच्या जीवावर टाकलं जातंय. महाराष्ट्राचे पाय खेचून गुजरातचं त्या ठिकाणी भलं करण्याचा प्रयत्न त्यांचा होतो. हे जे आता म्हणतात ते तोच मुद्दा घेऊन विधानसभेला पुढे जाणार असं दिसतंय, कारण आज जी विरोधी पक्षाची पत्र परिषद झाली त्यात महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे जसं राज्यघटना किंवा संविधान हे लोकसभेचा महत्वाचा मुद्दा होता यांचा, आता महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि त्यात हेच सगळे मुद्दे असणार आहे. याला उत्तर कसं देणार? मला असं वाटतं की महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी प्रत्यक्ष महाविकास आघाडी सत्तेवर होती त्यावेळी किती स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राची अवस्था ज्या पद्धतीने 100 कोटीची खंडणी उद्योगपतीच्या ह्याच्या खाली म्हणजे महाराष्ट्राची इज्जत घालत होतो आपण. संभाजीनगरमध्ये त्यावेळेचा औरंगाबाद आता संभाजीनगर, त्यावेळी ढळढळीतपणे गुंडगिरी केली जायची MIDC मध्ये सरकारी पातळी सपोर्टनी. या ठिकाणी मुंबईमध्ये एका उद्योगपतीच्या खाली आपण बघितलं की पोलीस गाडी स्फोटक उभा करत होती. ज्या पद्धतीचे चिन्ह्या महाराष्ट्राच्या इज्जतीच्या महाविकास आघाडीच्या गोष्ट काळात घडत होत्या, मग त्यातले त्या काळाचे भ्रष्टाचार असतील, त्या प्रेतांच्या ह्याच्यासोबत हे सगळं असताना असं आपण म्हणत असताना हे मुद्दे जनतेपर्यंत या लोकसभेत पोहोचवण्यात आपण अपयशी झालात असं म्हणायला पाहिजे का? नाही, असं आहे की काही गोष्टी आता असं आहे की ती चर्चा पार्टी लेवलला सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये काय काय घडलं आणि महायुतीमध्ये आम्ही काय पद्धतीने आणखीन पुढे चांगलं करता येईल ह्याची चर्चा आमच्याकडे सुरू आहे. त्याचा पुढचा प्लॅन आम्ही करतोय. म्हणून असं म्हणालो की ज्यांना स्वप्न बघायचे शेवटचं अधिवेशन आहे वगैरे त्यांना बघू द्या. पण मुळामध्ये मला सांगा, मुख्यमंत्री आज उद्धव ठाकरेंनी स्टेटमेंट केलं, उद्धव ठाकरेंचा गेल्या 2 अधिवेशनात परफॉर्मन्स बघा किती दिवस ते अधिवेशन झालेत. फक्त सही करण्याप्रती 2-3दा ते येऊन गेले प्रत्येक अधिवेशनामध्ये. जे स्वतः अधिवेशनात उपस्थित राहत नाहीत उद्धव ठाकरे प्रश्न उपस्थित करणार आहेत. मला सचिनजी, उद्धवजींची भाषणं प्रत्येक अधिवेशनामध्ये आपण पाहतो. आता ते ह्यांना ऐकायचं यांचं म्हणणं येतात भाषण करतात, किती येतात हा त्यांचा पक्षाचं नेतृत्व सांभाळणारे जेव्हा चालतं त्यांना संपूर्ण प्रचाराची धुरा त्यांना त्यांचीच भारी पडली ना यांना. ऐका प्रश्न असा आहे, पहिली गोष्ट तुम्ही दुसऱ्याकडे बोटं दाखवत किती दिवस राहणार आहे? स्वतःकडे बघा ना आधी. आज तुमच्याकडे ऐका त्या पराभवाचा बोला ना, मी सांगतो ना. तुमच्या पक्षात या महायुतीचे 3 लोक एकत्र तरी आहात का तुम्ही? आता त्या आज जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये अजित पवार साहेब कुठल्या दिशेला तोंड करून बघत होते हे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. आणि तिथेच दोष दिलं चालू जात आहे की अजित पवारांना घेतलं त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. हे कोण म्हणतंय? ह्यांच्याच पक्षातले साथीदार म्हणतात. आणि नंतर आम्ही 3 जण एकत्र येणार हे जे म्हणतात त्यात असं तथ्य आहे की अगदी अमोल मिटकरींनी वेगळं जाण्याची भाषा आजच केली आहे आणि त्यांनी तोंड सांभाळून बोलावं अशा पद्धतीचं वक्तव्य आपल्या नेत्यांनी केलंय. त्यामुळे एकीचं मात्र दर्शन होत नाहीये. मिटकरींना त्यांच्या प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष तटकरेंनी पण सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने विधान करू नका. हे दुसरं असं आहे की जर हा विचारच करायचा असेल तर मग आता काँग्रेसने काय सांगितलं, आम्ही 100 जागा लढवू, मुख्यमंत्री आमचाच, तिकडे उद्धव ठाकरे वेगळीच भूमिका घेत आहेत, पवार साहेबांचं वेगळं सध्या सुरू आहे. त्यामुळे असं आहे की शेवटी 3 वेगळे पक्ष जसं त्यांच्याकडे लढतात तसं इथे 3 पक्ष इथे सुद्धा आहेत. आणि पण तरी सुद्धा लोकसभेचे अनुभव घ्या, काँग्रेसने न विचारता शिवसेनेने चांगली जागा जाहीर करून टाकली, भिवंडी जागा शरद पवारांनी जाहीर करून टाकली. या पद्धतीचं त्या ठिकाणी सांगलीला हे का प्रचार केले नाही? कुणा काँग्रेसने प्रचारच केला नाही. संजय राऊतने जाहीर सांगितलं आमचा प्रचारच करत नाही काँग्रेसचे. हे यांच्यातलं प्रेम आहे का? त्यामुळे काढायच्या गोष्टी खूप काढता येतील. पण मला असं वाटतं 3 नेते अजित पवार जे असतील किंवा बाकी, अरे ही तर चांगली गोष्ट आहे. आपल्या सरकारी पक्षाचे उमेदवार जर एकमेकांना ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे 3 पक्षाचे नेते आम्ही एकत्रच आहेत. मला वाटतं देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदेजी असतील आणि दुसरे अजित पवार असतील, हे 3घही जण ज्यावेळी एकत्र बसतील आणि जागा वाटप हा मुद्दा असणार काय म्हणजे फडणवीस साहेबांची व्याप्ती मोठी आहे. आम्हाला काय म्हणणं नाही त्यांच्याबद्दल की त्यांच्या 3ही महायुतीमध्ये, कारण महायुतीमधल्या शिवसेनेचे उमेदवार कोणी असावेत हे देखील ते ठरवत असतील भारतीय जनता पक्ष. आपण पाहतोय भावना गवळींच्या भावना देखील आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या भावना त्यावेळेला उद्दीपित कशा झाल्या होत्या ते पाहतोय. आणि आता यांचे जे काही वाबाडे चाललेले आहेत तेही पाहतोय. तुम्हाला आता सत्तेवर यायचं असं तुम्ही म्हणता, तुम्ही सत्ताधारी आहात आता, आणि सत्ताधारी असताना जर असे कपडे एकमेकांचे फाडत असतील आम्हाला करायची काही गरज नाहीये. जनताही पाहते. आणि सगळ्यात गंभीर बाब जी आहे तुम्ही हे लक्षात घ्या, त्याचं चिंतन करण्याची आवश्यकता होती. आज विदर्भामध्ये, तुम्ही विदर्भात न येता विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे मुनगंटीवार हरले, सगळंच एक वादळ आल्यासारखं झालं, मराठवाड्यामध्ये झालं. आणि त्याला मुख्य कारण काय आहेत?
जर एक शेतकरी नाराज आहे, शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये यांना आजही त्या ठिकाणी त्यांनी काही भूमिका घेतलेली नाही. दुसरीकडे मराठा समाज, ओबीसी समाजामधला संघर्ष तुम्ही लावून दिला, आज तो अंगाशी आलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे ना, लोकांची फसवणूक तुम्ही करतात. त्याच्याबद्दल काही करण्याच्या ऐवजी जर तुम्ही आम्हाला दोष देणार असाल, तुम्ही अजूनही 3 महिने सत्तेवर आहात, जनतेच्या हिताचे तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि तरी आम्हाला दोष देणार, तर चांगली गोष्ट आहे. निरोप आम्ही द्यायला तयार आहोत, जनताही द्यायला तयार. बस आपल्याकडे वेळेची मर्यादा म्हणून पटकन आपलं उत्तर घेते ह्याच्यावर. जनता काँग्रेसलाच पुढच्या काळात निरोप देणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जे विषय सांगतायत ते विषय खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ऑलरेडी घोषणा केल्यात. कदाचित संचालना माहिती नसेल, त्याची मदत ऑलरेडी सुरू झाली. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आमच्याकडनं राहून गेल्या असतील मधल्या काळामध्ये, आचारसंहितेमुळे ज्या गोष्टी करता आल्या नाहीत, त्याची अंमलबजावणी आम्ही करतोय. अनेक निर्णय या पुढच्या अधिवेशनात आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामुळे निरोपाची भाषा ही नक्की काँग्रेसच्या बाबतीत जनता पुन्हा एकदा करेल याबद्दल शंका बाळगायचं कारण. आपण दोघं इथे आलात, आपले खूप खूप धन्यवाद. 0 आवरमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पाहणार आहोत आम्ही विचारलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल, तसंच राज्याच्या राजकारणात घडलेल्या इतर अनेक घडामोडी. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. येत्या 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. राज्यात येत्या 3-4 महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास काँग्रेस पक्षासाठी ते फायदेशीर ठरू शकते आणि त्यामुळेच हे आमंत्रण त्यांना प्रदेश काँग्रेसकडून पाठवण्यात आल्याचं कळतंय. राहुल गांधी यांनी यापूर्वी भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं हजारो किलोमीटरची पायपीट केली आहे. त्याचा त्यांना लोकसभेला चांगलाच फायदा झाला. आता पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास त्यांना हजारो वारकरी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचता येईल. एकंदरीत काय तर काँग्रेस नुकतेच लोकसभेत हाती आलेल्या यशामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उत्साहात आहे. लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा हाती घेतला होता. या खेपेला मुद्दाही ठरलाय. महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान हा मुद्दा करून महाविकास आघाडी मैदानात उतरणार असल्याचं कळतंय. महाराष्ट्राचा स्वाभिमान सरकारनं गहाण ठेवलाय असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. पाहूयात. आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठीच लढणार आहोत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आहे, तेलंगणाच्या धर्तीवर केलं पाहिजे. भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, पेपर फुटीचा मुद्दा आहे, नीटचे पेपर त्याचं झालेले लिकेज ते आहे त्याचा मुद्दा आहे, नीटच्या एक्झाममध्ये झालेला गोंधळ आहे आणि कायदा सुव्यवस्थेचे धिनवाडे निघालेत राज्यात. खून दिवसाडोळ्या खून चाललेत, मारामाऱ्या बलात्कार सगळं चाललेलं आहे. हे सगळे मुद्दे ऐरणीवर आहे. हे सगळे मुद्दे या अधिवेशनात आम्ही मांडू. 206 तिकडे आहेत, पुढच्या वेळेस 206 इकडे दिसतील आणि उर्वरित तिकडे दिसतील. स्वाभिमानासाठी महाराष्ट्र आता जागृत झालाय. ती लढाई आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा. यशात सर्वच सामील व्हायला तयार असतात हे आपल्याला माहिती आहे, पण अपयशाचे धनी कोणी होऊ पाहत नाही आणि महाराष्ट्रात असंच काहीसं महायुतीत चित्र आहे. वारंवार पराभवाचं खापर एकमेकांवर फोडण्यात आलं. यात बऱ्याचदा निशाण्यावर आला होता राष्ट्रवादी पक्ष आणि अजित पवार. त्यामुळे महायुतीतल्या मित्र पक्षांकडूनच टीका होऊ लागल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनीही पक्षाची दादांची बाजू मांडत तितक्याच तिखटपणे मित्रांना प्रत्युत्तर दिलं. त्यातच काल अकोल्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना मिटकरींनी महायुतीत विधानसभेच्या जागा वाटपावरून वेगळं लढण्याचा इशारा दिला होता आणि परत सुरू झालं शाब्दिक युद्ध, जे तोंडाला लगाम घालावा अशा सूचनेपर्यंत पोहोचलं. पाहूयात. महायुतीतले आणि महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष असं म्हणतात की आम्ही 100 जागा लढू. म्हणजे साधारण 300 जागा झाल्या ना, 100 288 मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला निवडणूक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की जर 100चं ताणून धरलं तर ते वेगळंच लढावं लागेल आणि जर 55 जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील तर त्यात आम्ही काही समाधानी असू असं आम्हाला वाटत. आम्ही राहायला पण नाही पाहिजे समाधानी. परवाही म्हटलो की अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे.
कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का, ते अथॉरिटी आहेत का, हे प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं, जेणेकरून त्याने घेतलेली भूमिका ही भूमिका अधिकृत आहे असं आम्ही समजू. त्याच्यामुळे अमोल मिटकरीच्या बोलण्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही. अमोल मिटकरींनी एक विधान केलं आहे की आगामी काळात महायुती एकत्रित लढण्याबाबत शंका व्यक्त केली आहे. एक लक्षात घ्या, अमोल मिटकरी हे रिमोट कंट्रोलवर चालणारा व्यक्ती आहे. मी रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलण्यापेक्षा थेट रिमोट कंट्रोलशी बोलीन, तेव्हा त्याचं उत्तर भेटेल. आणि आता एक मोठी बातमी प्रकाश आंबेडकरांची. आपण प्रकाश आंबेडकरांना मनोज जरांगेंच्या मंचावर जाताना बघितले, पण आज मराठा आंदोलक ज्या सगळे सोयरेसाठी आग्रही आहेत त्या सगळे सोयरेच्या अध्यादेशाला प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं विरोध केला आहे. हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी वंचितनं केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात तसे बॅनरही लावण्यात आले. आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 150वी जयंती, त्यानिमित्त वंचित बहुजन आघाडीनं आरक्षण हक्क परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यात 11 ठराव मांडण्यात आले. त्यात सुद्धा सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. जाती समूहात भांडणे लावण्याचे हे षडयंत्र असल्याचं ठरावात मांडण्यात आलंय. तसंच मोठं खंडपीठ स्थापन करून 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी असा ठराव सुद्धा या परिषदेत करण्यात आला आहे. आरक्षण कायद्याचा जे नियमावली आहे त्याचं पालन काटेकोर पद्धतीने झालं पाहिजे. पुराव्यासाठी आईचं नाही चालत, वडील, भाऊ, बहीण, काका, आत्या हे रक्ताचे नातेवाईक झाले. आणि सगळे सोयरीचा जेव्हा नियम येतो तेव्हा ह्याच्या बाहेरचे जे तुमचे नातेवाईक असतात त्याचा नियम येतो. तर हे कायद्यामध्ये ढवळाढवळ आहे. या पद्धतीची ढवळाढवळ होता कामा नये की आमची वंचित बहुजन आघाडीने ही का भूमिका घेतली हे माहीत नाही, परंतु प्रत्येकाला अधिकार आहे. निवेदन देण्याचा अधिकार आहे, मागणी करण्याचा अधिकार आहे, लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे. त्यामुळे नाराज असण्याचं आमचं काही कारणच नाही. कारण प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही त्यांचा आजही सन्मान करतो, उद्याही करणार आहे. जरांगेंच्या मागणीचा विरोध करणारे दुसरे म्हणजे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके. आज हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या अभिवादन दौऱ्याला सुरुवात झालीय. सिंदखेड राजा इथून सुरू झालेल्या दौऱ्याची सांगता चौंडीमध्ये होणार आहे. आपले उपोषण संपवून दवाखान्यातून निघालेले हाके आणि वाघमारे यांना आम्ही ओबीसींना एकजूट करायला निघाल्याचं म्हटलंय. आज 0 आवरच्या पहिल्या बातमीपासून अगदी आताच्या बातमीपर्यंत प्रत्येक बातमीचा विचार केला तर त्याचा कुठे ना कुठे आगामी विधानसभेवर परिणाम होताना दिसणार आहे. आणि त्याचीच लिटमस टेस्ट उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात असेल. त्यावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या अधिवेशनात काय होईल असं वाटतं? फक्त राजकारण की चर्चा जनहिताची? युट्यूबवर एकूण 15,000 मतं, त्यात 94% फक्त राजकारण म्हटलंय, 6% चर्चा जनहिताची. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं, 88% फक्त राजकारण, 12% चर्चा जनहिताची. फेसबुकवर 1100 मतं, 53% फक्त राजकारण, 47% चर्चा जनहिताची. नव्वद 90% फक्त राजकारण, 10% चर्चा जनहिताची.
20% राजकारण 80% समाजकारण हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मूळ मंत्र होता. खरं तर तो मंत्र सर्वच पक्षांनी आत्मसात करायला हवा. सततच्या निवडणुका, सततचं राजकारण, सततच्या कुरघोड्या, सततचे आरोप प्रत्यारोप याचा जनतेला वीट आला आहे. या सगळ्या कोलाहलात चर्चा जनहिताची मागे पडते. हे चित्र टाळायला हवं. वेगवेगळे पक्ष आपल्या स्वार्थासाठी एकत्र येताना जसा कॉमन मिनिमम प्रोग्राम, किमान समान कार्यक्रम बनवतात, त्याच धर्तीवर सर्वांनी मिळून महाराष्ट्र हिताचे, महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आवश्यक असलेले मुद्दे काढायला हवेत. सरकार कुणाचंही आलं, कितीही युत्या आघाड्या बनल्या तुटल्या तरी त्या मुद्द्यांवर काम पुढेच न्यायला हवं. तसं झालं तरच महाराष्ट्र विना अडथळा एका गतीनं पुढे जात राहील. तो दिवस लवकर उजाडेल अशी आशा करूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.